कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन मोठं होणार, देशाचं राजकारण बदलणार असं संस्थापक अभिजित दिपके यांनी वक्तव्य केलंय. एबीपी माझाशी दिपकेंनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. भारतात लोकशाहीनुसार कारभार सुरू नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे. 3-4 दिवस झाले आम्हाला हे सगळं करून, आणि आम्ही हे काही ठरवून केलं नव्हतं. दिस इज अन ऍक्सिडेंटल पार्टी. तर 3-4 दिवसात असा काही निर्णय घेणं किंवा इतक्या दूरचं बोलणं आता बरोबर नसणार. माझं सगळ्यात आधी प्राथमिकता ही आहे की जे 1 करोड लोक जुडलेले आहे आम्हाला इंस्टाग्रामवर, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी संवाद साधून घ्यावा. त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, पहिले ते समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत आम्ही ते समजून नाही घेणार तोपर्यंत आम्ही कोणता निर्णय कसा काय घेऊ. पण हे आंदोलन पुढे मोठं होणार, आणि बाकी काही असो का नसो हे आंदोलन देशाचं राजकारण बदलणार हे नक्की आहे. आपल्या देशात काय चाललंय हे असं कुठल्याच लोकतांत्रिक देशात नाही झालं पाहिजे. जगातली कुठलीच डेमोक्रेसी अशी नाही चालत. आपल्या इथं काहीतरी जगावेगळंच होऊ लागलं, जिथं निवडणुकीचा अर्थ काय असतो किंवा डेमोक्रेसीचा अर्थ काय असतो. वोटर्स गव्हर्नमेंट निवड करतात, बरोबर. आपल्या इथं काय होतंय, गव्हर्नमेंट डिसाईड करतीये, गव्हर्नमेंट सिलेक्ट करते की वोट कोण करणार. आपल्या इथं उलटी डेमोक्रेसीचं एकदम उलट चालू आहे आपल्या इथं. हे कधीपर्यंत चालणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.